मित्रांनो, सगळ्या महाराष्ट्राला नव्हे देशभराला माहीत झालं आहे की फॉर्च्युनर पारितोषिक वितरण होतं आहे इथं मुंबईमध्ये. शेजारीच मंत्रालय आहे. तर फॉर्च्युनर तर कोणाला भेटली माहीत आहे, लखनला आणि सर्जाला. पण त्याची वाटणी कशी झाली ही बऱ्याचशा लोकांना माहीत नाही, कारण एकच फॉर्च्युनर आहे. माझ्यासोबत आहेत लखनचे मालक. नाव सांगा तुमचं. नमस्कार, मी सर्जेराव पाटील चव्हाण, करोडी, छत्रपती संभाजीनगर. जसं मी प्रस्तावनेत सांगितलं, ही वाटणी कशी झाली फॉर्च्युनरची? हे बघा, चंद्रार दादांनी फॉर्च्युनरचं 1 नंबरचं बक्षीस ठेवलं. त्याच्यामध्ये आपला लखन आणि त्याचबरोबर आपला सर्जा या दोघांनी ते फॉर्च्युनरचं बक्षीस जिंकलेलं आहे. तर आमची बसून त्याच्यात चर्चा झाली 1-2-4 दिवसापूर्वी. तेव्हा गाडी त्यांनी ठेवली तरी मला अडचण नाही, मी ठेवली तरी त्यांना अडचण नाही, असं आमचं आपसात बोलणं झालेलं आहे. म्हणून आता तुम्ही त्यांनाच प्रत्यक्ष विचारा काय म्हणतात. कारण जसं सांगितलं तुम्ही की फॉर्च्युनर खूप महत्त्वाचं आहे मागच्या मुलाखतीत, तर कसं झालेलं आहे वाटप? नाही, आता फॉर्च्युनर तर एकच आहे आणि दादांनी समजा आणि आमचे काही घरचे संबंध असल्यासारखे आहेत, त्यामुळे आपण सर्जेराव पाटलांनी ठेवली की आपण ठेवली का एकच. त्यामुळे आपण निर्णय केला सर्जेराव पाटलांकडे फॉर्च्युनर जाईल, त्यांच्याकडे जाईल फॉर्च्युनर. आणि जी काही रक्कम असेल अर्धी ती देण्यात येईल. काहीच अडचण नाही, ते बसून आमचं ठरवून ते एकमेकाचं वाटप होऊन जाईल, काय अडचण. तर मित्रांनो, ही सगळ्यात मोठी अपडेट. लखनचे जे मालक आहेत सर्जेराव चव्हाण त्यांच्याकडं फॉर्च्युनर जाईल. आता हे अगोदर ठरलेलं आहे आणि गाडी सगळं बुक केलेलं आहे तुम्ही? हो, दादांनी गाडी पण बुक केली, सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. होय, म्हणजे आता अशीच घेऊन जाणार? हा, आता अशीच छत्रपती संभाजीनगरला जाईल. तो जर म्हणला हिंगोलीला न्यायची हिंगोलीला जाईल, काय अडचण नाही. काय अडचण नाही. एकत्र जोड लवकर पळावी आणि तुम्ही पळव चालत. तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचाला याला शुभेच्छा. काय सांगाल? मुंबईत पहिल्यांदा आलाय तुम्ही, एवढं मोठं बघताय, सगळं वातावरण, अनेक मोठी मोठी बिल्डिंग बघताय, आमदार खासदार बघताय, कसा अनुभव आहे? एक वेगळाच अनुभव आहे, कारण कधी पहिल्याच वेळेस आलो मुंबईमध्ये. गेट वे ऑफ इंडिया आहे ते बघितलं, समजा खूप आनंद झाला. एवढ्या मोठ्या बिल्डिंग वगैरे पण खूप, म्हणजे कसं आता गावखेड्यातून समजा मी शहरी भागात पहिल्या वेळेस आलो, एवढं मोठं बघून समजा खूप आनंद झाला. बैलामुळे आपल्या बैलामुळे शक्य झालं. समजा मंत्रालयात एवढे मंत्री, समजा आपण कधी विचार करत नाही आपण जाईल मंत्रालयात, आपल्या बैलामुळे शक्य झाले. मित्रांनो, बैलामुळे शक्य झालं आहे. लखनचे मालक असतील, सर्जेचे मालक असतील, त्या दोन्ही बैलांचं कौतुक आहे. जीवाची बाजी लावून ती बैलं पळाली आणि फॉर्च्युनर मिळवून दिली. फॉर्च्युनरचं वाटप कसं होईल हे ह्यांनी सांगितलं. फॉर्च्युनरपेक्षा असं म्हणेन की अनेक बैलगाडी शौकीन आहे, त्यांच्या मनात जागा केली आहे लखननं आणि सर्जाने. आणि आज बक्षीस वितरण होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यातर्फे. पण वाटणे अगोदरच ठरलेलं आहे, त्यामुळे एक पेच प्रसंग आहे तो त्यांनी अगोदरच सोडवला आहे. तर अशी अपडेट होती महत्त्वाची. धन्यवाद.